चला तर मग उपवास सोडूया आपण. म्हणजे जे नवरात्रीचे 9 दिवस होते त्यात आपण नॉनव्हेज तर खात नाही. आता नॉनव्हेज खायला सुरुवात केली लगेच दुसऱ्या दिवशी. सो मी अंडी आणली होती आणि ते मस्तपैकी अंड्याचा रस्सा आणि भाकरी. त्यासाठी बघा मस्त मी इथे रेसिपी सांगते तुम्हाला. सो कांदा, टोमॅटो, थोडंसं खोबरं, लसूण, आलं आणि थोडीशी कोथिंबीर आणि त्याच्यामध्ये थोडंसं मी धने पावडर टाकले. जर धने पावडर नसेल तुमच्याकडे तुम्ही धने जे आपण फ्राय करतो ना कांदा त्याच्यामध्ये टाकले तरी इझी आहे. मग ते सर्व मिक्सरला लावून घ्या. थोडीशी कोथिंबीर टाका आणि अजिबात पाणी टाकू नका आणि अशा प्रकारे मस्त ती ग्रेव्हीचा मसाला रेडी करून घ्या. नंतर मी एका साईडला मी भाकरीची तयारी पण करत होती. नंतर आपण त्याला फोडणी देऊयात. नॉर्मल आपण जशी देतो तशीच तेलामध्ये कांदा, थोडंसं जिरं, मोहरी, लसूण, कढीपत्ता हे सर्व टाकलं की मस्तपैकी ते तेलावर ते परतून घ्या आणि आपण जो मसाला रेडी करून घेतला त्याच्यामध्ये टाका आणि मस्त तेलावर ते परतून घ्या आणि त्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्या. आणि त्यानंतर आपले ते मसाले आहेत ते टाका. हळद, लाल मसाला, किचन किंग मसाला, गरम मसाला, जर धने पावडर, धनेपूड जर तुम्ही मिक्सरला ग्राइंड करताना नाही टाकले तर आता टाकू शकता. आणि मी थोडासा काळा मसाला टाकला आहे. जो काळा मसाला असतो गरम मसाल्यामध्ये साठवणीचा मसाला असतो तो तुम्ही टाकलात तरी बेस्ट आहे. चवीप्रमाणे मीठ आणि हे सर्व ढवळून घ्या आणि नंतर मग कोमट पाणी टाका आणि मस्त त्याला उकळी येऊ द्या. आणि मी डायरेक्ट त्याच्यामध्येच अंडी फोडणार आहे. उकडून वगैरे अंडी नाही घेतलेत मी. सो उकळी आणून दिली की त्याच्यामध्ये 3 अंडी मी डायरेक्ट फोडून टाकते. तोपर्यंत माझी भाकरी पण इथे रेडी होते. भाकरीसाठी मी पीठ वगैरे मळून ठेवते जेणेकरून लगेच अंड्याचा रस्सा झाला की त्याच्यावर तवा ठेवून आपण भाकरी करून घेऊ. तुम्ही पण नवरात्रीच्या मध्ये नॉनव्हेज खात नाही आणि नंतर मग नॉनव्हेज असे तुटून पडतात की बाबा काय बघायलाच नको. कारण की एवढे 9 दिवस नंतर त्याच्या अगोदर श्रावण नंतर मग लगेच नवरात्री सुरू झाली. तर मी आता ज्या दिवशी व्हिडिओ करायचे असते त्या दिवशी माझी भाकरी फुगतच नाही. मी खूप असे ट्राय केले. ज्या टायमाला फुगते त्या टायमाला मी व्हिडिओ करायला जाते आणि मग ती फुगतच नाही. बघा अशा प्रकारे मी अंडी फोडून त्याच्यामध्ये टाकते. तुम्ही पण असा रस्सा कधी केलाय का नक्की करून बघा. खूप टेस्टी लागतं. असा होता माझा आजचा छोटासा मिनी ब्लॉग. मी त्याच्यामध्ये काय काय बनवलंय. त्यानंतर मी ती ग्रोसरी आणून ठेवली. जवळजवळ 2-3 दिवस तशीच राहून येते. फक्त झाडू मारताना ते उचलायची परत त्या ठिकाणी परत ती ठेवून द्यायची मी. तर आजच्याला फायनली मला मुहूर्त मिळाले सर्व ते डाळी वगैरे भरून ठेवण्यासाठी. सो अशा मी छोटे डिमार्टमध्ये अशा छोट्या ना बरण्या मिळाल्यात मला काचेच्या 99 रुपीजला 59 रुपीजला. त्या मी घेऊन येते आणि मस्त हे जे डाळी वगैरे ठेवायचे जे भांडी आहेत ना ते मी मिशोवर ऑर्डर केले आणि खूप सो असे मी छोटी काहीतरी इन्व्हेस्टमेंट म्हणून काचेच्या बरणी. कारण की सर्व मला काचेच्या बरण्यांमध्ये सर्व सामान ठेवायचं आहे. म्हणून मी हळूहळू एक काचेच्या बरणी मी घेणार आहे. हळूहळू